नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आणि आज तुम्हाला घेऊन चालली आहे माझ्या गार्डनमध्ये, जिथे झाडं आहेत, फुलं आहेत आणि कधी-कधी मला वाटतं की झाडासोबत मीच राहत असेल. ही बघा माझी फुलं झाडे घराच्या सौंदर्यात चार चांद लावतात आणि हो, कधी-कधी यांना आज पाणी देणार का असं विचारावं लागतं. नाहीतर चेहरा हात धुतल्यावर पावडर लावायची विसरलेल्या माणसासारखा दिसतो. माझ्याकडे इथे गुलाब, जास्वंद, मोगरा अशी फुलझाडे आहेत. गुलाब म्हणतो मी स्टार आहे, जास्वंद म्हणतो मी देवाचा फेवरेट आहे आणि मोगरा तर खुशबू बसवणारा इतका बिजी असतो की कॅमेऱ्यात बघायला देखील वेळ नाही. आणि आता येतो माझ्या गार्डनचा हिरो, पेरूचं झाड. या झाडाला स्वॅग काही वेगळाच आहे. मी पाणी घालते ते म्हणत थँक्यू, आज मी एकदम फ्रेश गुबगुबीत पेरू बनवणार. पेरूचं झाड खूपच कमी काळजीत वाढतं. व्हिटॅमिन सीचा बाप आहे. याच्या पानापासून केसासाठी, त्वचेसाठी फायदे होतात आणि खायला अगदी धमाल. कधी मला वाटतं हे झाड माझ्याशी स्पर्धा करतं. मी जास्त फ्रेश दिसते की हे बहुतेक हेच जिंकतात. आता थोडे झाडासाठी टिप्स देते मी. मला माहिती आहे काही झाडांचे मूड माझ्यासारखे बदलतात, पण हे जरा सिंपल आहेत. दररोज किंवा एक दिवस आड पाणी, पण ओतून बुडवू नका. झाड पोहायला लागेल तर समजा पाणी जास्त झालं आहे. ही बघा माझी हिरवीगार झाडे. घरात ऑक्सिजनच्या फॅक्टरीच उघडायला आहे मी. आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे या झाडांना काही बोलावं लागत नाही. फक्त थोडं पाणी दिलं की एकदम फ्रेश ते दिसतात, माझ्यापेक्षा जास्त. इथे मनी प्लॅन्ट, काही वेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. गुलाबाचं पण झाड आहे, तसं तुरीचे पण झाडं लावलेले आहेत. त्याला तुरीला शेंगा खूप आलेल्या आहेत आणि पेरू तर फार लागलेले आहेत. आणि इथं मी पेरू तोडून घेते, पाहू शकतात तुम्ही. सगळे वरचे पेरू तोडलेले आहेत आणि इथं एवढे छान पेरू पिकलेले होते, पाहू शकतात. आणि किती मोठे आहेत हे पेरू. प्रकारे छानपैकी पेरू सगळे तोडून घ्यायचे आहेत मला आणि मी ते तोडून घेणार आहे. आणि वर माझा मुलगा इथे झाडावर चाललेला आहे, पाहू शकतात. कारण ते हाताला येत नव्हते खाली, म्हणून तो वर चढलेला आहे. आणि अशा प्रकारे त्याच्या पण हाताला येत नव्हते, तर त्याला एक काठी दिली मी आणि तो तोडून घेतो आहे आता. वर जे पिवळे दिसतात ते पिकलेले पेरू दिसतात. आणि अशा प्रकारे एवढे गोड आहेत हे पेरू. असे वाटतं तर खाल्लं तर खातच राहाल असं हे पेरू एवढे छान आहेत. आणि ह्याची मस्ती थोडीशी चालू आहे. आणि अशा प्रकारे छानपैकी सगळे पेरू त्याच्याकडून मी तोडून घेतलेले आहेत. तरी पण खूप सारे पेरू आहेत, ते थोडेसे कच्चे वगैरे आहेत, ते काय आता तो आले नाही आहेत. अशा प्रकारे छानपैकी सगळे पेरू मी काढून घेतलेले आहेत. आणि तर मित्रांनो, हा होता माझ्या गार्डनचा छोटासा आणि मस्तीने भरलेला सफर. जर तुम्हाला माझ्या झाडाशी केलेल्या गप्पा आवडल्या असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, जगात दोनच गोष्टी वाढायला वेळ लागतो, झाड आणि यूट्यूबचं चॅनल. तर दोन्ही वाढवायला मदत करा. तर अशा प्रकारे छानपैकी असं पेरू काढून झालेले आहेत. आणि हे माझे गार्डनचं सफर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.